नमस्कार मंडळी, आपले माझ्या गुज मनाचे या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. आज आपण मनाचे अजून नवीन प्रकार पाहणार आहोत. काही अभ्यासकांच्या मते मनाचे अजून 2 प्रकार पाहायला मिळतात. ते आपण सविस्तर पाहूया. पहिला प्रकार अंतर्मन. याला इंग्रजीमध्ये इनर माइंड असे म्हणतात. हे मन आपल्या आंतरिक भावना, विचार, मूल्यांशी संबंधित आहे. आपण संस्कारांचे भांडार आहोत. आपल्या मनात एक आंतरिक संवाद सुरू असतो, जो सकारात्मक किंवा नकारात्मक अशा विचारांनी युक्त असतो. आपण मनात जो विचार करतो तसेच आपण बनतो. उदाहरणार्थ, आपल्या समजुती, पूर्वीच्या अनुभवांवरून तयार झालेली मनाची भूमिका, मनातील आठवणी, आपल्यामध्ये तयार झालेली विविध कौशल्ये. दुसरा प्रकार दिव्य मन. याला इंग्रजीमध्ये डिवाइन माइंड असे म्हणतात. हे मन आपल्या आध्यात्मिक स्तरांशी संबंधित असते. बरेच लोक या मनाला आत्मा म्हणूनही संबोधतात. याला दैवी मन असेही म्हणतात. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला किंवा गोष्टीला ईश्वरीय शक्तीकडून प्राप्त झालेले किंवा ईश्वराशी संबंधित असलेलं ज्ञान हे या प्रकारामध्ये पाहायला मिळते. तर मित्रांनो, आपण मनाचे हे 2 विलक्षण प्रकार व त्यांचा विस्तारानं विचार पाहिला. आपल्या दैनंदिन जीवनात ह्या सगळ्याचा आपल्याला अनुभव नक्कीच येतो. चला तर मग मंडळी, मनाचे असेच विविध पैलू जाणून घेण्यासाठी गुज मनाचे या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. आनंदी रहा. धन्यवाद.